निवडणुका झाल्या. धन्यवाद. सैनिक समाज पार्टीच्या उमेदवारांना मतदान करणाऱ्यांचे धन्यवाद. अनेक जणांनी मतदान केल्यानंतर फोन करून कळवलं की आम्ही तुम्हाला मतदान केलं, त्यांचे डबल धन्यवाद. सैनिक समाज पार्टीचे 8 उमेदवार उभे होते. प्रत्येक मतदारसंघातील मतदारांनी, सज्जन मतदारांनी, निर्भय मतदारांनी सैनिक समाज पार्टीच्या उमेदवारांना मतदान केलं आहे. ते किती करू ते लगेच कळेल, कधी 23 तारखेला समजेलच. तरी पण महाराष्ट्रामध्ये 60च्या अवतीभोवती मतदान झालेलं आहे. केवळ 60च्या 40%, लगभग 40%च्या मागे पुढे मतदारांनी मतदानाचा अधिकार, हक्क बजावला नाही. तर याच्यावर विश्लेषण असं आहे की या मतदानाच्या निवडणुकीच्या धावपळीमध्ये अनेक ठिकाणी पैसे वाटले, अनेक ठिकाणी गाड्यामध्ये इलिगल पैशाचे बंडल दिसले, बऱ्याच ठिकाणी हाणामाऱ्या पण झाल्या. आता सकाळीच एक फोन आला मला की सिरसटवाडी तालुका पाथडी तिथे पण आमदाराला दगडफेक करून हाणामाऱ्या वगैरे झाल्या. नगरची पण घटना आहे. काही विरोधी कार्यकर्त्यांनी विरोधी उमेदवाराच्या नातेवाईकाला हाणामार केली आणि महाराष्ट्रभर झालं. यावर सैनिक समाज पार्टी एक सिद्धांत प्रसिद्ध करीत आहे. या सर्व घटना पाहिल्या असता असं जनतेला वाटतं की हे कायद्याचं राज्य राहिलेलं नाही. परंतु सैनिक समाज पार्टीने हे सिद्ध करून दाखवलं आहे की हे कायद्याचं राज्य आहे. इवन छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून हे कायद्याचं राज्य होतं, आजही आहे, उद्या राहणार आणि अनंत काळापर्यंत कायद्याचं राज्य राहणार. कायदा इज अ कॉमन सेन्स आहे. कायदा शिकायची गरज नाही, सर्वांना कळतो. इवन कायदा मोडणाऱ्याला पण कायदा कळतो. पण आता ह्या धावपळीमध्ये जे झालेलं आहे त्यावर माझी प्रतिक्रिया आहे की सैनिक समाज पार्टीने जे सैनिक समाज पार्टीच्या संघटनेला लॉफुल असेंब्ली म्हटलेलं आहे. लॉफुल असेंब्ली म्हणजे कायद्याचं पालन करणाऱ्यांची ही संघटना आहे. कायद्याचं पालन केल्यानंतर निवडणुका लढवल्यावर काही होत नाही. दंगा होत नाही, दगडफेक होत नाही, हाणामाऱ्या होत नाही, पैसे वाटप होत नाही, अजिबात काही होत नाही. मग तुम्ही म्हणाल की मग निवडणुकीमध्ये हा धावपळ काय? ही निवडणुकीची जी धावपळ आहे हीच एक बेकायदेशीर कृती आहे. यामध्ये घटनेमध्ये याला थारा नाही. लोकांना पैसे वाटून निवडून येण्याची जी धडपड आहे ती चुकीची आहे, ती बेकायदेशीर आहे. लोकांना लालच दाखवून निवडून येणे हे चुकीचं आहे आणि लोकांवर दबाव आणणे, हाणमार करणे हे तर संपूर्णपणे चुकीचं आहे. मग हे कंट्रोल कोणी केलं पाहिजे होतं? हे कंट्रोल प्रशासनाने करावं लागतं. प्रशासन सुद्धा हतबल आहे, पोलीस सुद्धा हतबल आहेत. मग जबाबदारी कोण पार पाडेल? जबाबदारी ही आम समाजातल्या नागरिकांनीच पाडलेली आहे, पाडत आहेत आणि जबाबदारी नागरिकाची आहे. मग कायदा प्रिय जनता ही सैनिक समाज पार्टीच्या लॉफुल असेंब्लीकडे अपेक्षेने पाहत आहे. सैनिक समाज पार्टी फक्त म्हणत नाही, करून दाखवलं आहे. अल्प खर्चात निवडणुका ह्या लढून दाखवल्या आहेत आणि विदाऊट एनी अनलॉफुल कृत्य न करता निवडणुका लढून दाखवल्या आहेत. पैशाचं वाटपचा विषयच येत नाही, गुंडगिरीचा विषय येत नाही, कार्यकर्त्याचा विषय येत नाही. जर हा महाराष्ट्रातील सज्जन समाज आहे, सज्जन समाजाला तुम्ही फक्त कळवलं मी उभा आहे आणि ते प्रशासन कळवतच आहे. तुम्ही फॉर्म भरला ती यादी असते
आणि ते सर्व जनतेला माहीत असतं, सजग जनतेला माहीत असतं की स्वयंसो उमेदवार आपल्या मतदारसंघामध्ये उभा आहे. मग ह्या जो धामधूम आहे, गाड्या लावणं, बॅनरबाजी, पैशाची उधळपट्टी, हे लोकशाहीला मान्य नाही. आणि हे कोण करतं? हे कायदा मोडणारेच करतात. फक्त एकाने एक कायदा मोडला, दुसरा कायदा मोडतो. त्याच्यामुळे ह्या धामधूम झालेली आहे. पण सैनिक समाज पार्टीने ही संस्कृती या निवडणुकीच्या माध्यमातून आम समाजापुढे ठेवली आहे आणि आम समाजाने ती ॲक्सेप्ट केली आहे, मान्य केली आहे, पसंत केली आहे. म्हणूनच आमच्या सैनिक समाज पार्टीच्या उमेदवारांना अल्प खर्चात आणि कोणताही गाजावाजा न करता मतदारांनी मतदान केलं आहे. मतदान किती हो दॅट इज नॉट इम्पॉर्टंट. कारण मी हा मुद्दा अटल बिहारी वाजपेयी यांच्या एका विधानातून घेतला होता. क्योंकि त्या काळामध्ये जेव्हा 80 साली भाजपचं रजिस्ट्रेशन झालं होतं, भाजप निर्माण झाली होती, त्यावेळी त्यांना तेवढं यश आलं नव्हतं. परंतु जो विरोधी नारा होता की भाजपा को रोको, तेव्हा अटल बिहारी वाजपेयींनी म्हटलं होतं, क्यों रोको भाई भाजपा को कोई वोट नहीं मिल रहा है क्या? कुछ ना कुछ वोट मिल रहा है, इसलिए भाजपा को रोकने की जरूरत नहीं. त्याचप्रमाणे सैनिक समाज पार्टीच्या उमेदवारांना निश्चित समाधानकारक सज्जन मतदारांनी मतदान केलं आहे, निर्भय मतदाराने केलं आहे आणि निर्भय मतदाराने गुप्त मतदान केलं आहे. म्हणून भाजपाने या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्या सिद्धांताचं यश मिळवलं आहे. सिद्धांत यशस्वी झाला आहे. लॉफुल असेंब्लीला यश मिळालं आहे. म्हणून हा भाजपचा प्रमाणे जसं नंतर भाजप विजयी झालं त्याप्रमाणे सैनिक समाज पार्टीचा विजय झाला आहे. सैनिक समाज पार्टीच्या सिद्धांताचा विजय झाला आहे. म्हणून सर्व समाजाने मतदाराने दिलेला कौल किती मतदार असो तो सज्जन मतदाराचा आहे. आणि जे मतदान करण्यापासून परावृत्त राहिले ते पण सैनिक समाज पार्टीच्या विचारधारेमध्ये येणार आहेत. कारण फक्त म्हणतात 100% मतदान करा, पण होत नाही. त्याचा अर्थच तो आहे की त्यांच्या पसंतीचा उमेदवार नाही. परंतु आता भाजपने जे केलं होतं त्याप्रमाणे सैनिक समाज पार्टीने हे 2024 पासून सुरू केलेला सिद्धांत आहे. त्यामुळे सैनिक समाज पार्टीला उर्वरित 40% मतदानासाठी न येणारा सुद्धा मतदार येणार आहे. म्हणून त्यांचे पण आगाऊ स्वागत. आणि भाजप या सैनिक समाज पार्टीने हा पायंडा 2024 पासून सुरू केला आहे. म्हणून 2024 हे आमचं ऐतिहासिक वर्ष आहे. त्यामुळे सर्व सज्जन मतदारांचे धन्यवाद. भारत वर्ष की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा विजय असो.